नमस्कार. भारतामध्ये जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये पहिल्यांदाच स्वजनगणना आपल्याला करायची आहे. म्हणजे ऑनलाईन आपल्याला जनगणना करायची आहे. एका कुटुंबासाठी एकच फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला se.census.government.in या संकेतस्थळावर जायचं आहे. इथं सेल्फ एन्युमरेशन्स याच्यावर लॉग इन हे ऑप्शन दिसतं. याच्यामध्ये स्टेट युटी म्हणजे जे तुमचं राज्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर खाली दिलेला हा कॅप्चा, हे कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. तर इथं आपण कॅप्चा टाकला आहे. व्हेरीफाय अँड प्रोसीड केल्यानंतर आपल्याला इथं काही डिटेल्स दिले जाते. जनगणना 2027 के मकान सूचीकरण कार्यचरण में स्वगणना पोर्टल में आपका स्वागत है। इस पोर्टल के माध्यम से आप संबंधित मकान सूचीकरण हेतु अपने परिवार से संबंधित जानकारी प्रदान कर सकते हैं। इस प्रक्रिया को पूरा करने में लगभग 15 से 20 मिनट लगेंगे। पुष्टि और सबमिशन के बाद आपको SMS और ईमेल जर तुम्ही टाकला असेल तर तुम्हाला ईमेलसुद्धा मिळेल आणि एक 11 आकड्याचा UID मिळतो. एक पहिचान संख्या म्हणजे जे ओळख संख्या आहे ते तुम्हाला मिळते. याची सगळी माहिती इथं दिलेली आहे. हे सबमिशन सेल्फ इन्युमरेशन ID जो आहे तो SMS किंवा मोबाईलवर तुम्हाला दिला जातो. इथं काय करायचं, इथं आल्यानंतर तुमचं जे राज्य आहे ते तुम्ही निवडलेलं आहे. हेड ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे घराचा जो मुख्य व्यक्ती आहे त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, मेल ID टाकायचा आणि प्रोसीड करायचं आहे. तुम्ही प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पहिले लँग्वेज विचारलं जाते. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये हे फॉर्म भरू शकता. इथे इंग्लिश मी सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर जे OTP तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनाला क्लिक करायचं आहे. इथं OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेप 1 ते 6 अशा वेगवेगळ्या स्टेप्स येतील. त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला भरायच्या आहे. सेव्ह नेक्स्ट करत करत तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे आणि कंप्लीट केल्यानंतर तुमचं सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक UID येतो. जो SCID आहे तो SCID तुम्हाला जपून ठेवायचा आहे. ज्यावेळी जनगणनेसाठी लोक येतील त्यांना तो ID दाखवून तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकणार आहात. धन्यवाद.